नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेशी रात्री ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे। आज याच्या आधीचा तुम्ही रवी या ग्रहाबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघितलाच असेल। तर आज आपण चंद्र या ग्रहाबद्दल बोलूया, त्याची थोडीशी माहिती जाणून घेऊया, त्याच्या थोड्याशा मुसाफिरीवर तुम्ही माझ्याबरोबर चला। तर चंद्र या ग्रहाचे आपण काही गुणधर्म बघूया की चंद्र हा कसा असतो। ज्या पत्रिकेतला चंद्र हा माया, ममता, वात्सल्य, तो मनाचा कारक असतो। त्याचबरोबर चंद्र हा हळवेपणा, भावना प्रधानता, काव्यात्मकता, तसेच कुटुंबप्रेमी, श्रद्धावान आणि मातृभक्ती असणारा ग्रह आहे। तर चंद्राचा जो हळवेपणा, चंद्राची जी काव्यात्मकता, चंद्राचा जलाशी असणारा संबंध, जो आपण पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळेस चंद्राच्या कलेकलेने वाढणाऱ्या आणि कलेकलेने कमी होणाऱ्या गोष्टीमध्ये आपण सहसा बघतो, तर तो तुम्हाला चंद्राच्या अंतर्भूत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, ज्याचा चंद्र चांगला असेल किंवा चंद्र मध्यम असेल किंवा खराब असेल, या अनुषंगाने तुम्हाला ती गोष्ट दिसते। तसेच चंद्र हा कोणकोणत्या अवयवावर पडतो याचाही आपण थोडासा विचार केला पाहिजे। चंद्राचे जे अवयव आहे ते पोट, पचनेंद्रिय, छाती, स्त्रियांचे स्तन, लहान व मोठे आतडे, रक्त, लाळ ग्रंथी, तसेच पाचकरस, डावा डोळा आणि मूत्राशय, तसेच गर्भाशय, या अवयवांवर चंद्राचा अंतर्भाव असतो। याच्यावर चंद्राचं एक आधिपत्य असतं। जर एखाद्या व्यक्तीचा चंद्र जर कमकुवत असेल किंवा तर त्याला ह्या आजारांचे थोडेसे परिणाम दिसायला लागते। तसेच जर आपण चंद्राचा रोग किंवा आजारांचा विचार केला तर कोणत्या प्रकारची आजार होऊ शकतात चंद्र खराब असलेल्या व्यक्तींना, तर त्या आजारांची यादी तुम्ही थोडीशी लक्षात घ्या, तुम्हाला थोडंसं रिलेट झालं तर बघा। आजार बघता आपल्याला नेत्रविकार, विक्षिप्तपणा, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो। त्याचबरोबर उन्माद, फिट्स येणे, त्याचबरोबर उद्विग्नता, सर्दी, कफविकार, पोटदुखी, जंत, मानसिक विकार, मद्यप्राशनाने उद्भवणारे आजार। जर तुम्ही यात थोडंसं बारीक लक्ष दिलं ह्या आजारांमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की चंद्र हा मनाचा कारक आहे। त्यामुळे होणारे आजार हे बहुतांश मानसिक, बहुतांश मेंदूशी संदर्भात असणारे आजार आहे। त्याचबरोबर चंद्र हा जलाच्या जवळ असणाऱ्या किंवा अमावस्या पौर्णिमेला जसा जलाचा प्रभाव होतो किंवा जातो, त्याप्रमाणे जलाशी निगडीत म्हणजे सर्दी, कफ, लाळ ग्रंथी, ह्या प्रकारचे आजार होतात। म्हणजे मन आणि जल आणि मातृत्व याचा एक संगम तुमचा छान असेल तर तुमच्या पत्रिकेतला चंद्र तुम्हाला हा कायम छान अशी फळं देतो। मग तुम्ही म्हणाल गुरुजी की चंद्र आम्हाला कोणता व्यवसायाने नोकरी देणार, तर चला आपण ते एकदा बघूया। चंद्र तुम्हाला नोकरी व्यवसाय देताना परत एकदा जलाचा तुम्ही कायम लक्षात ठेवा। नौदल, नाविक, नौकानयन, पाणी खाते, मीठ, मासे, शेती, पेट्रोल, रॉकेल, सुगंधी द्रव्य, हॉस्पिटल, मानसिक आजार व विकृती, दृष्टीदोष, नैराश्य घालवणारे डॉक्टर्स किंवा काउन्सिलर्स, मग ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही चंद्र ह्या गोष्टीमध्ये अंतर्भाव केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सुटतील। आणि जर तुम्हाला काही प्रश्न अडत असतील तर जो खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तत्पर आहोत। आमच्या ह्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा। तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आमच्या यूट्यूब चॅनलबद्दलची माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, त्यांनाही ती गोष्ट मिळेल, त्यांनाही त्या गोष्टीचा फायदा घेता येईल। आणि तसेच तुम्हाला कुठल्याही प्रकारची नवीन विषयांची माहिती हवी असेल, नवीन विषयांबद्दल तुम्हाला आज काही ज्ञान असेल, उत्सुकता असेल, आपण ही मालिका करतो आहोत, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आम्हाला फोन करूनही तुमचे काही सजेशन्स असतील ते नक्की सांगा, कळवा। धन्यवाद। गुरुदेव।